तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आजी गावाला गेलेली आहे, त्यामुळे किचन पूर्ण पाहू शकता. किचन पूर्ण सुमसाम झालेलं आहे. जेवायला पण काय केलं नाही आहे. पप्पा इकडे जेवतायत. दूध चपात्या पण बाहेर ना आणल्यात. फक्त पप्पांपुरत्या चपात्या आणल्यात. आम्ही मॅगी करणार आहे. हे बघा, मॅगी जिंदाबाद. जेव्हा आजी गावाला जाते तेव्हा मॅगी जिंदाबाद म्हणावं लागतं, नाहीतर दुसरं काय पर्याय नसतो. भाजी येते पण चपाती येत नाही. बाहेरच्या चपात्या चांगल्या नसतात, त्यामुळं बाहेरच्या चपात्या खात नाही. ते पण काय पौष्टिक नाही आहे, तरी पण खावं लागतं पोटासाठी. तर मी आज तुम्हाला मॅगी बनवायची रेसिपी शिकवणार आहे. तर चला शिकवतो रेसिपी. सर्वात आधी आपण एक कढई घेतली आहे. गॅस चालू करतोय. एकच चमचा मी तेल टाकलंय. तर थोडंसं तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे. बघू शकता. मॅगी मध्ये टाकण्यासाठी कांदा आणि मिरची मी आधीच चिरून घेतलेली आहे. तेलाचा असा तुडतुडी सारखा आवाज यायला लागला तर त्यात थोडीशी मोहरी टाका. असे जेव्हा घरात कोणी नसतं स्वयंपाक करणार तेव्हा त्यांची किंमत कळते आपल्याला. तर त्यांची रिस्पेक्ट करा. जे कोणी तुमच्या घरात स्वयंपाक करत असेल, आजी, बहीण, आई, तर त्यांची रिस्पेक्ट करा मनाने. कारण खरंच त्या नसतं तर घरातले सगळे लोक उपाशीच. असे भिकारचोट लोक पण असतात जीवनात, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यानंतर मी यात टाकतोय कांदा. कांदा थोडा लाल झाला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर यात थोडीशी हळद टाकतोय आणि फिरून घेतोय मस्त. माझं मॅगीचं पॅकेट 4 पॅकचं आहे, तर मी 2 ग्लास पाणी टाकणार आहे. मला वाटतं एवढ्याशा पाण्यात नाही होणार. अजून 1 ग्लास पाणी टाकणार आहे मी यात. 3 ग्लास मी यात पाणी टाकलेलं आहे. गरम होऊ द्या, मग यात आपण मसाला टाकूयात. थोडंसं पाणी गरम झालेलं आहे. आता मी यात मसाला टाकतोय. मसाला यामध्ये टाकलेला आहे. आता मस्त गरा फिरूयात. तर खाण्याची मजा वेगळीच असणार आहे. अशा प्रकारे सगळं मिक्स होईल. चवीनुसार मीठ टाका. एकदम मस्त मॅगी तयार होत आहे. त्यानंतर याचा आस्वाद घेऊयात मित्रांनो तुमच्या सोबत. माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे मॅगी आता तयार झालेली आहे. या दाखवतो. काय मस्त मॅगी तयार झालेली आहे. आता आहे टेस्टिंग करायची बारी. तर मित्रांनो, मॅगीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय.